नालासोपाऱ्यामधल्या तोडक कारवाईच्या विरोधामध्ये रहिवासी आक्रमक झाले असून आज सकाळपासून सुरू असलेली ही जी कारवाई आहे त्या कारवाई विरोधात रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत ही कारवाई त्यांनी थांबवलेली आहे। आम्हाला घराच्या बदल्यात घर द्या आणि नंतरच आमचं घर तोडा अशी मागणी करत नागरिक आज रस्त्यावर उतरले। नालासोपाऱ्यातल्या डंपिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरील 18 इमारती या भुईसपाट करण्यात आलेल्या आहेत। 500च्या वर रहिवासी बेघर झालेत। आम्हाला बेघर करू नका अशी मागणी हे रहिवासी करतायत। या सगळ्याचा आढावा घेऊन इथल्या संतप्त रहिवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतीवरती पालिका प्रशासनाची सलग तोडक कारवाई सुरू आहे। आज जे आहे परत ही कारवाई सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर हा जो रस्ता आहे हा 1 आणि 2चा इमारतीकडे जाणारा रस्ता आहे आणि याच इमारतीमध्ये ज्या आहे त्या पालिका प्रशासनाने आज तोडण्यासाठी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आलेली आहे। या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी पूर्णतः संतापजनक झालेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। माझी मागणी एवढीच आहे, आता हे बोलतात तोडल्यानंतर आम्हाला बोललेलं की सर्टिफिकेट देणार म्हणून, पण सर्टिफिकेट 18 बिल्डिंग तोडण्यात आलेले अजूनपर्यंत एकाला पण सर्टिफिकेट मिळालेले नाही। फक्त ते आता साहेबांनी सांगितलं की 6 सर्टिफिकेट आम्ही फक्त बनवून ठेवलेत, पण अजूनपर्यंत कोणाला इश्यू केलेले नाही। सगळ्यांची एकच मागणी आहे, सगळ्यांना घरच्या बदली घर द्या, कारण की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्यांचं आपण पालन करतो ते सगळे, त्याप्रमाणे पुनर्वसन सगळ्यांचं झालंच पाहिजे। यहाँ के बीजेपी नेता आगे आश्वासन देने का काम कर रहे हैं, कोई उसके ऊपर कार्रवाई नहीं कर रहा है, हमारा साथ नहीं दे रहा है। 18 जे इमारती आहेत आतापर्यंत भुईसपाट केलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 23 इमारती आहेत त्याच्यावरती आता पालिका प्रशासन कारवाई करत असताना आपल्याला दिसून येत आहे। विजयनेश कृतिक महाजनसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। 23 जानेवारीपासून हा फोर्स असाच आहे, मोठ्या प्रमाणात आम्ही फोर्स लावलेला आहे। ही जी तोडक कारवाई आहे नालासोपारा अग्रवाल नगरीमध्ये आचोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 41 इमारती हा अवैध एसटीपी प्लांटवर बांधण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट यांचे आदेश आहेत की ते इल्लीगल आहे, तर ते बांधकाम तोडणं गरजेचं आहे। तर त्यानुसार महानगरपालिका वसई विरारच्या मागणीनुसार आम्ही बंदोबस्त प्रोव्हाइड केलेला आहे आणि आतापर्यंत आपण 18 इमारती निष्कासित करण्यात मनपाला यश आलेलं आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे 23 जानेवारीपासून ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या आदेशानुसार 41 इमारती निष्कासित करण्याची कारवाई चालू आहे। आतापर्यंत आपण 41 इमारती निष्कासित केलेल्या आहेत आणि आज सुद्धा कारवाई चालू आहे। परंतु या नागरिकांची सकाळपासून मागणी होती की आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्हाला दुसरा काय पर्याय आहे तो सांगा। तर आपण त्यांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, आमचे ॲडव्होकेट पण आहेत पालिकेचे, त्यांनी त्यांना समजून सांगितलं की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे महानगरपालिकेला ही कारवाई करणे क्रमप्राप्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।